उन्हाळी वाळवणाच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण पाहत आहोत। त्यामध्ये वर्षभरासाठी उपवासासाठी काही आपण स्टोअर करून ठेवू शकतो अशा काही उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीज पाहत आहोत। त्याचबरोबर महाशिवरात्री जवळ येत आहे, त्यामुळे महाशिवरात्रीसाठी देखील उपयुक्त असणारे उपवासाचे वडे आज आपण बनवून तयार करत आहोत। अगदी करायला सोपे आहे, जास्त वेळ लागत नाही आणि तळल्यानंतर छान असे कुडूम वाजणारे हे उपवासाचे वडे चवीला तितकेच छान लागतात। त्यामुळे करायला अगदी सोपी आणि झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी अवघ्या 2 ते 3 साहित्यामध्ये तयार होते। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा। अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। उन्हाळी वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपीज आपण पाहत आहोत। त्यामधील आज आपण ही उपवासाची रेसिपी पाहत आहोत, ती म्हणजे उपवासाचे आपण ही साबुदाणा आणि बटाट्यापासून वडे तयार करत आहोत। त्यासाठी या ठिकाणी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। फक्त 1 वाटी साबुदाण्यापासून हे वडे तयार करत आहोत। साबुदाणा अगदी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। त्यानंतर साबुदाणा भिजेल एवढं पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे। ही पहिल्या दिवसाची स्टेप आहे। त्यानंतर सकाळी आपण यामध्ये कोमट पाणी किंवा थोडंसं गरम पाणी टाकून 1 तासासाठी परत हा साबुदाणा ठेवलेला होता। परंतु सकाळी ज्यावेळेस आपण यामध्ये गरम पाणी टाकलं त्यावेळेस आपल्याला फक्त अर्धी वाटी एवढंच गरम पाणी टाकायचं आहे। त्यानंतर हे पहा, तुम्ही पाहू शकता आता दुपार झालेली आहे, साधारणतः 11 वाजलेले आहे आणि आपण हा साबुदाणा सकाळी 7 वाजता यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून हा साबुदाणा ठेवलेला होता आणि आता 11 वाजता आपण हा साबुदाणा घेतलेला आहे। आता आपल्याला याचे वडे करायचे आहे। त्यासाठी 4 बटाटे, मध्यम आकाराचे बटाटे अगदी छान असे आपण या ठिकाणी उकडून घेतलेले आहे। साधारणतः कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून हे बटाटे उकडून घेतले। त्यानंतर त्याची वरील जी साल आहे ती सर्व काढून टाकलेली आहे आणि किसणीच्या साहाय्याने हा बटाटा आपण व्यवस्थित असा मॅश करून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने बटाटा खूप जास्त शिजवलेला असला तरीही तुम्हाला अशा पद्धतीने तो किसणीने मॅशच करून घ्यायचा आहे, जेणेकरून अगदी एकसारखा बटाटा आपला यामध्ये व्यवस्थित असा राहतो यासाठी। हे पहा, अशा पद्धतीने छान असा आपण हा बटाटा मॅश करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण 1 बटाटा त्याचं वरील साल जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि कच्चा बटाटा आहे तो छान असा पाण्यामध्ये किसून 3 ते 4 पाण्याने हा केस आपण धुवून यामध्ये ॲड करणार आहोत। अगदी बटाट्यामध्ये जर स्टार्च राहिलं ना तर हे वडे नंतर काळे पडू शकतात, तसं होऊ नये यासाठी आपण हा जो 1 बटाट्याचा किस करून घेत आहोत, हा किस आपल्याला 3 ते 4 पाण्याने अगदी स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामधील जे स्टार्च आहे ते सर्व निघून जाईल। हे पहा, आता पुन्हा एकदा आपण हा बटाटा स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यानंतर आपण या ठिकाणी हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे। आता तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर, जिरं वापरत असतील तर ते देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, परंतु मी फक्त 3 हिरव्या मिरच्या छान अशा मिक्सरला दळून घेतलेल्या आहे। आता हा जो बटाटा आहे ना तो पाण्यातून काढून त्यामधील जे सर्व पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि तो बटाटा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे। हा किसलेला जो कच्चा बटाटा आहे तो टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला नसला टाकायचा तरी नाही टाकला तरीही चालणार आहे। त्यानंतर 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। साबुदाणा देखील आपण 2दा प्रोसेस करून छान असा भिजवलेला आहे, त्यामुळे तुम्ही हा साबुदाणा या बटाट्यामध्ये जेवढा मॅश काढता येईल तेवढा मॅश केला तरीही चालणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। या अगोदर देखील आपण उन्हाळी वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपीज पाहिलेल्या आहे, त्या जर तुम्ही पाहिलेल्या नसतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब केल्यामुळे प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तर तुमच्या मोबाईलला येतेच, याशिवाय या अगोदर जेवढ्या सर्व रेसिपीज मी यूट्यूबवर शेअर केल्या आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता। हे पहा, छानच आपण हे मिक्स करून झालेलं आहे। वडे करण्यासाठीच आपलं बॅटर रेडी आहे। आता आपण त्याचे छान असे वडे तोडून घेणार आहोत। वडे करण्यासाठी या ठिकाणी टेबलवर प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे आणि त्या कागदावर आपण हे वडे तोडून घेत आहोत। तुम्ही हवं तर ताटामध्ये देखील हे वडे तोडून घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये हे वडे 2 दिवस अगदी व्यवस्थित असे वाळवून घ्यायचे आहे। त्याचबरोबर साईजला थोडेसे मोठे ठेवलेले आहे, कारण वाळल्यानंतर ते बारीकच होतात, थोडेसे लहान साईजला होतात, त्यामुळे हलकेसे मोठ्या साईजमध्ये मी ठेवलेले आहे।
हे पहा, सर्व वडे आपले तोडून तयार झालेले आहे. आता आपण हे कडकडीत उन्हामध्ये 2 दिवसामध्ये वाळवण्यासाठी ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता, अगदी 1 वाटी साबुदाणा आणि 4 बटाट्यामध्ये एवढे सारे वडे या ठिकाणी बनवून तयार झाले. कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस छान असे वाळवून घेतलेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला ते तळून दाखवते. तर या ठिकाणी शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे, कारण आपण उपवासासाठीचे हे वडे तळत आहोत. त्यासाठी 2 दिवस छान असे वाळवून घेतलेले होते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, त्यामधील जो साबुदाणा आहे तो देखील छान असा टम्म फुगतो आणि हे वडे छान असे कुरकुरीत असे तळले जातात आणि चवीला देखील खूप छान असे लागतात. फक्त हे वडे तळत असताना तेल छान असं गरम झालेलं असायला हवं. कडकडीत तेलामध्ये हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता, परफेक्ट अगदी पांढऱ्या शुभ्र रंगावर आपले हे वडे तळून तयार होत आहे. तुम्ही आता बनवली ती ही रेसिपी तुम्हाला महाशिवरात्रीसाठी देखील उपयुक्त येणार आहे. त्याचबरोबर वर्षभर ही रेसिपी, वाळवण रेसिपी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. त्यामुळे अशा पद्धतीचे उपवासाचे हे वडे एकदा नक्कीच बनवून पहा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. हे पहा, अगदी छान असे आपले हे उपवासाचे कुरकुरीत वडे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे. करायला अगदी सोपे असे हे उपवासाचे वडे आहे. त्यामुळे तुम्ही बॅचलर असाल, नवशिकी असाल तरीही हे वडे तयार करत असताना अजिबातही चुकत नाही. अगदी झटपट बनवून तयार होणारे हे वडे अगदी चवीला छान असे लागतात. त्यामुळे अशा पद्धतीचे कुरकुरीत उपवासाचे वडे एकदा नक्कीच बनवून पहा आणि तुम्हाला हे वडे कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि उन्हाळी वाळवणाच्या कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा त्याचबरोबर उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.